पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो किती वेळ वाट बघायची? नाही तर काय, जिला स्वतःच्या नवऱ्याने लांब केली तिला देवी तरी कशी जवळ करल? तुम्ही कने तिच्यावर विश्वास टाकूनच चूकच केल्या। भोगा आता तुमच्या कर्माची फळ। खानावळीत 20च्या जागी 25 लोक आली तर तिची घाबरगुंडी उडते आणि तिला प्रसादाची जबाबदारी दिल्या। घ्या वेच की आत्ता पातूर आम्ही प्रसाद आणला असता, लोकांना खाया घातला असता आणि घरला बी धाडला असता। काय हो? नाही नाही, आता मी काही येळ गेलेली नाही। सांगा, आमचा प्रसाद रेडीच आहे। लोकांतरी किती वेळ ताटकट ठेवणार नाही का? हो जोशी बुवा, आणाय सांगता काय हसनी? अव लई येळ झालाय, सूर्य बी बुडाया आलाय। ऐनेला राधकाला प्रसाद कराया देऊन चुकात केली। ऐका, आता देवीचा मुद्दा आहे म्हणून मी घेते पडती बाजू। आता गावकऱ्यांचा मान ठेवून प्रसाद आणायला सांगते। किती झालं तरी गावचा विषय आहे। गोपीनाथराव, प्रसाद मागवा लगेच। मागवा मागवा, लवकर लवकर मागवा। अरे आली आली, राधा का आली? अरे राधा का आली? अरे महाप्रसाद आला, अरे महाप्रसाद आला, राधा का आली? हे समजे कुठून कसे आले? दिवस मावळ्याच्या आत प्रसाद मंदिरात पोहोचला नाही तर अनर्थ होईल। वय इतक्या वर्षाची प्रथा मोडत। प्रथा मुडली तर काय होईल? देवीचा कोप होईल। हे का बसा, असलं काय बोल नका। ओ सावंत काका, काका देवीचा प्रसाद आहे गाडीत, मावळ्याच्या आत पोचवायचं आणि गाडी अडकल्या, तुमच्या इथनं नेऊ का? अगं आसमे, हे काय विचारायचं काय का? अगं देवीच्या कामाला कधी नाही म्हणलंय का मी? चल मी तुला मदत करतो। का ए ताडे, चल ये, घ्या पातेली, ताडे चल। ये या इकडे या।
नमस्कार आलता ती राधा का हीच वय? वय आधी प्रसादाचा मान यामिनीकडे होता. राधा अक्काची सवत, गोपीनाथची दुसरी बायको. तुझ्याकडनं एवढं ऐकलेलं तर कधी एकदा राधा अक्काच्या हातचा प्रसाद खातोया असं झालं मला. पण पहिल्या पंक्तीला बसायला पाहिजे ना, नाही तर लगेच सपल. सपत नाही सोड. राधा अक्काला पहिल्यांदा मान मिळाला आहे प्रसादाचा. ती कुणाला काही कमी पडून द्यायची नाही. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. देवी आईचा देवी आईचा देवी आईचा देवी आईचा देवी आईचा देवी आईचा. राधाक्का या भरा ओटी. या गावारद्द जोशी बुवा आमच्या पुढे तर लय बोलालता. आता कुठं गेला तुमचा सात्विकपणा? ज्या बाईला स्वतःच्या नवऱ्याने टाकलं, जिला कुंकुवाचा मान नाही, अशा करंट्या बाईकडनं देवी आईची ओटी भरणार? तो मान सवाष्णीचा आहे, सवाष्णीचा. तुमचं माझ्यावर राग आहे, माझं राहिलं. पण असं कुणाकडनं बी देवी आईची वटी भरल्याली मी खपवून घेणार नाही. यो माझाच नाही,
पूर्ण गावचा आणि ह्या गाव देवीचा अपमान आहे. अशा देवी कोपाची नाही का? आणि देवीचा कोप झाला तर बया. यामिनीबाई जाऊ दे की सोडा आता इथे. यामिनीबाई वजा थोडा घालू नका. चला वा बाजूला. राधाकांना ओटी वहिनी. अहो यामिनीबाई, देवी आईच्या दारात सगळे सारखेच असतात. तेव्हा तुमचे वैयक्तिक मतभेद इथे आणू नका. देवी आईच्या दारात समधी सारखी असतील हो, पण तुम्हासनी समधी सारखी आहेत असं काही वाटत नाही. काय भानगड काय? यामिनीबाई उगाच तोंडाला येईल ते बोलू नका. तोंडाला येईल ते बोललेच नाही मी, पण आता बोलाय पाहिजे असं वाटायले. तुम्ही या खानाळवालीच्या मत्तीनं मला त्रास द्यायचा जो काही डाव रचलाय तो आम्हाला समजत नाही असं वाटलं होय? खानावळीत नुसतं जेवाय जाताय का आणि काय? यामिने अस्मे, तोंड सांभाळून बोल. माझ्या आईला बोलायच्या आधी स्वतःकडे बघ. अस्मे, तुझी स्वतःची काय ओळख तर आहे का? तुला बी माहितीये आणि अख्ख्या गावाला माहितीये. मंदिरात आहे, उगा बोलायला लावू नको. माझी आई मनानं नवऱ्याचा मान करते म्हणून जोडवी घालते. तू तर त्याच नवऱ्याची जोडवी करून टाकल्यास. अस्मे, सवाष्णीची भाषा तुझ्या तोंडात शोभत नाही. मान्य माझी आई एकटी आहे, पण ती गाभाऱ्यातली देवी आई बी एकटीच आहे. ती जशी तिच्या भक्तांना अंतर देत नाही, तसंच माझी आई बी दारात आलेल्या गिरायकांना कधीच उपाशी पोटी जाऊ देत नाही. देवी आई आशीर्वाद देऊन भक्तांचं समाधान करत्या, आणि माझी आई पोटाला घालून लोकांचं समाधान करत्या. माझी आई माझ्यासाठी देवीच आहे, पण पैशांच्या जमीन जुमल्याच्या लोभापायी एका सच्शील बाईचा संसार मोडणाऱ्या तुझ्यासारख्या निर्लज्ज आणि मुर्दाड बाईला हे कधीच समजायचं नाही. अस्मे, हे एकदा केलंस, परत करायची चूक करू नकोस. देवी आईचं उपकार मान मंदिरात आहेस, नाहीतर तुझ्या या शानपणाचं असं उत्तर दिलं असतं मी की हात उचलायचं सोड, हात म्हणू बी शकली नसतीस. अस्मे, माझी आई गरीब गाय असली तरी तिच्या पोटी वाघिणीनं जन्म घेतलाय हे लक्षात ठेव. आणि एक, माझा नवरा म्हणून ज्याला मिरवत्यास त्यानं अजून माझ्या आईला घटस्फोट दिलेला नाही. कोर्टात गेलीस तरी हेच ऐकायला लागणार आहे की राधा अक्काच गोपीनाथची बायको आहे.
ओटी भरायचा मान नाही असं चुकून बी म्हणू नकोस. भरवटी बघू तुला कोण अडवतंय. बघा बघा, माझा नाही समजा गावाचा अपमान करायला बघा. नग तिच्या माग लागू, तिचा नेम लई डेंजरस आहे. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. राधक्का, देवीची ओटी भरण्याचा मान तुमचाच आहे. तो तुमच्याकडनं कोणी काढून घेऊ शकत नाही. भरा ओटी.